पहा विद्यार्थी मित्र, प्रॅक्टिस सेट 4.2 एक्झाम्पल नंबर 4. काय? मलिक गॅस एजन्सी चंदीगड युनियन टेरिटरी purchased some gas cylinders for industrial use for rupees 24,500 and sold them to the local customers for rupees 26,500. Find the GST to be paid at the rate of 5% and hence the CGST and UTGST to be paid for these transactions. ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे बघा, फॉर युनियन टेरिटरीज देर इज UTGST इन्स्टेड ऑफ SGST. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा राज्याचा जो GST असतो त्यासाठी आपण SGST म्हणतो. तर संघराज्य असेल युनियन टेरिटरी तर त्यासाठी काय लिहायचं आहे, GST UTGST. काय झालेलं आहे तर मलिक गॅस एजन्सीने काय गॅस सिलेंडर्स परचेस केले. किती? त्याची परचेस व्हॅल्यू दिलेली आहे 24,500, बरोबर आहे. अँड सोल्ड देम टू द लोकल कस्टमर्स, आणि ते केवढ्याला विकले, फॉर रुपीज 26,500. अँड या ठिकाणी प्रत्येक वेळी म्हणजे ॲट द टाइम ऑफ परचेस अँड सोल्ड द सिलेंडर्स रेट ऑफ GST इज 5% आहे. तर काय काढायचं आहे तुम्हाला, पेड GST काढायचा आहे, त्याचप्रमाणे पेड CGST आणि UTGST काढायचा आहे. पहा काय काय दिलेलं आहे. पहा मलिक गॅस एजन्सी टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे परचेस व्हॅल्यू त्यांची दिलेली सुरुवातीला किती आहे, 24,500. रेट ऑफ GST आहे 5%, बरोबर आहे. सो अमाऊंट ऑफ GST दॅट इज इनपुट टॅक्स आपण अगोदर काढू. इनपुट टॅक्स दॅट इज टॅक्स पेड ॲट द टाइम ऑफ परचेस. आपल्याला माहित आहे दॅट इज परचेस व्हॅल्यू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ GST. या ठिकाणी परचेस व्हॅल्यू दिलेली 24,500 इंटू रेट ऑफ GST दॅट इज 5%. 20 कॅन्सल, हा प्रॉडक्ट करा, दॅट इज 5 5 जा 25, बॉरोज 2, बरोबर आहे. 5 4 जा 20, 20 प्लस 2 22, बॉरोज 2, 5 2 जा 10, 10 आणि 2 बोला 10 प्लस 2 12. म्हणजे GST पेड ॲट द टाइम ऑफ परचेस किती आहे, 1,225, बरोबर आहे. आणि जो पेड केलेला आहे ॲट द टाइम ऑफ परचेस तोच काय असतो, ITC दॅट इज क्रेडिट. कुणाचं, या मलिक गॅस एजन्सीचं. सो ITC हिअर ITC इज 1,225 रुपीज. ओके. त्यानंतर काय केलं यांनी, कस्टमरला लोकल कस्टमरला काय केले, ते सिलेंडर्स 26,500 रुपीला सोल्ड केलेले. दॅट इज सेलिंग प्राइस आहे ही. तेव्हा कलेक्ट केलेला टॅक्स किती आहे, 5% नुसार तो आपण अगोदर काढू, बरोबर आहे. दॅट इज आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स द टॅक्स कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेलिंग, बरोबर आहे. फॉर्म्युला राईट करा, दॅट इज सेलिंग प्राइस इंटू रेट ऑफ GST. सेलिंग प्राइस किती आहे, दॅट इज टॅक्सेबल व्हॅल्यू 26,500. याच्या 5% कलेक्ट केलेला आहे हा कस्टमरकडून GST. पहा 20 कॅन्सल, 5 5 जा 25, बरोबर आहे. बॉरोज 2, 5 6 जा 30, 32, 30 प्लस 2 दॅट इज 32, बॉरोज 3, 5 2 जा 10, 10 प्लस 3 13. सो GST कलेक्टेड किती आहे, 1,325. सो नाउ वी फाइंड पेएबल टॅक्स दॅट इज पेएबल GST. परचेसच्या वेळेला पेड केला 1,225. त्याच्यानंतर सेल करताना कलेक्ट किती केला, 1,325. मग या टॅक्स पेएबल फॉर मलिक गॅस एजन्सी किती आहे आता, दॅट इज आउटपुट टॅक्स मायनस ITC, बरोबर आहे. टॅक्स क्रेडिट. सो आउटपुट टॅक्स आहे 1,325 मायनस टॅक्स क्रेडिट किती आहे, पेड 1,225, बरोबर आहे. सबट्रॅक्शन करा, काय येणार आहे, 5 minus 5 0, 2 minus 2 0, 3 minus 2
दॅट इज 1 आणि 1 minus 1 0. दॅट इज पेएबल जीएसटी पेएबल टॅक्स फॉर मलिक गॅस एजन्सी किती आहे, दॅट इज जीएसटी 100 रुपीज. आणि सीजीएसटी आणि यूटीजीएसटी बोथ आर इक्वल, सो सीजीएसटी or equal to UTGST equal to GST by 2, that is 100 upon 2, 100 upon 2, that is 50 rupees. So CGST is 50 rupees, rupees 50, and UTGST किती आहे, also 50 rupees. समजलं. इनपुट टॅक्स काढा, आउटपुट टॅक्स काढा, पेएबल टॅक्स काढला, दॅट इज जीएसटी. इनपुट टॅक्स आहे 1225, आउटपुट टॅक्स किती 1325. सो पेएबल टॅक्स आउटपुट टॅक्स मायनस ITC याला 100 रुपीज आणि त्याच्या हाफ काय असणार आहे, सीजीएसटी आणि यूटीजीएसटी. पहा एक्झाम्पल नंबर 5 में ब्यूटी प्रोडक्ट्स पेड 18% GST ऑन कॉस्मेटिक वर्थ ₹6,000. या में ब्युटी प्रोडक्ट्स वाल्याने काय केलं आहे, कॉस्मेटिक वर्थ 6,000 रुपयाची काय केले, परचेस केलेली आहे. त्यावेळी जीएसटी 18% काय केला, त्यांनी पेड केलेला आहे. म्हणजे 18% 6,000च्या 80% आलेला जो जीएसटी असणार तो काय आहे, इनपुट टॅक्स, बरोबर आहे, परचेसच्या वेळेस दिलेला. अँड काय केलं यांनी, हे कॉस्मेटिक वर्थ दॅट इज सौंदर्य प्रसाधने त्यांनी काय केली नंतर, अँड सोल्ड टू अ कस्टमर फॉर ₹10,000. ती सौंदर्य प्रसाधने कॉस्मेटिक्स काय केले त्यांनी कस्टमरला 10,000ला सोल्ड केले, बरोबर आहे. व्हॉट आर द अमाऊंट्स ऑफ सीजीएसटी अँड एचजीएसटी शोन इन द टॅक्स इनवॉइस इश्यू. पहा अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. कॉस्मेटिक वर्थ सौंदर्य प्रसाधने त्यांनी काय केले, परचेस केली, त्यावेळेस 18% त्यांनी जीएसटी भरलेला आहे. सो पेड जीएसटी दॅट इज इनपुट टॅक्स अगोदर काढायचं. इनपुट टॅक्स दॅट इज टॅक्सेबल व्हॅल्यू किंवा प्राइस, टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी. हे दिलेलं आहे, गिव्हन आहे आपल्याला. परचेस कितीला खरेदी केलेलं आहे त्यांनी, 6,000 इंटू 18% जीएसटी भरलेला आहे. सो 2020 कॅन्सल, दॅट इज इक्वल टू 18 इंटू 60, 18 इंटू 0, 18 6 झा 1895, 18 सख 108, बरोबर आहे. दॅट इज ₹1080 रुपीज हा इनपुट टॅक्स आहे, बरोबर आहे. आणि तोच काय असतो, ITC फॉर दॅट ट्रेडर दॅट इज ब्युटी प्रॉडक्ट्स वाल्याकडला. म्हणजे हा असणार आहे ₹1080 हा ITC झाला, इनपुट टॅक्स. त्याच्यानंतर काय केलं आहे त्यांनी, तो कस्टमरला 10,000ला सोल्ड केलेला आहे. सो वी फाइंड आउटपुट टॅक्स, बरोबर आहे. कलेक्टेड जीएसटी म्हणजेच आउटपुट टॅक्स. ते काय लिहिणार तुम्ही, दॅट इज सेलिंग प्राइस आहे ना, सेलिंग प्राइस इंटू रेट ऑफ जीएसटी. सेलिंग प्राइस किती आहे 10,000 इंटू हा रेट ऑफ जीएसटी 18% आहे, बरोबर आहे. 18% सॉल्व करा, सिम्प्लिफाय करा. 2020 कॅन्सल, 18 इंटू 0, 18 इंटू 0, 18 1 जा 18. म्हणजे कलेक्ट किती केला टॅक्स 1,800. म्हणजे पेएबल जीएसटी काढा. पेएबल जीएसटी दॅट इज आउटपुट टॅक्स मायनस ITC, बरोबर आहे. ITC दॅट इज इनपुट टॅक्स. सो आउटपुट टॅक्स आहे 1,800 मायनस ITC किती पेड केलेला 1,080. सबट्रॅक्शन करा. 0 minus 0 दॅट इज 0, बरोबर आहे. 10 minus 8 2, बरोबर आहे. बॉरोज 1. 8 minus 1 दॅट इज 7 आणि 1 minus 1 0, दॅट इज 720, बरोबर आहे.
पेबल जीएसटी आउटपुट टॅक्स मायनस ITC 1800 मायनस 1080 सबट्रॅक्ट करा किती आलं उत्तर 720 दॅट इज टोटल जीएसटी. वी हॅव टू फाइंड CGST अँड SGST बोथ आर इक्वल आणि ते किती असतात दीज आर हाफ ऑफ द GST. देअरफॉर GST 720 डिवायडेड बाय 2 बोला किती येईल 2 ने डिवाइड करा 2 3 जा 6 2 6 जा 12 0 ॲज इट इज म्हणजेच CGST आणि SGST किती आली रक्कम 360. देअरफॉर CGST इज इक्वल टू रुपीज 360 आणि SGST also रुपीज 360. समजलं. इनपुट टॅक्स काढा आउटपुट टॅक्स काढा पेबल टॅक्स आउटपुट टॅक्स मायनस ITC काढा तो झाला GST. आपल्याला SGST आणि CGST काढायचं आहे. सो बोथ दीज आर इक्वल अँड हाफ ऑफ द GST. सो 720 upon 2 that is 360 each. ओके. प्रॅक्टिस सेट 4.2 एक्झाम्पल नंबर 6 अतिशय सोपं आहे. प्रिपेअर बिझनेस टू कस्टमर दॅट इज B2C टॅक्स इनवॉइस युजिंग गिव्हन इन्फॉर्मेशन. खाली इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्याच्यावरून टॅक्स इनवॉइस काय करायचं तुम्हाला तयार करायचं आहे. नेम ऑफ द सप्लायर ॲड्रेसेस स्टेट डेट इनवॉइस नंबर GST and ETC as per your choice. Supplier's name, address, state, date, invoice number, GST. हे काय करा तुमच्या पसंतीनुसार काही लिहा आणि त्यावरून काय करायचं आहे तुम्हाला टॅक्स इनवॉइस तयार करायचं आहे बिल तयार करायचं आहे. एका दुकानदाराने रिटेलरने कस्टमरला हे का नाही काही वस्तू विकलेल्या आहेत आणि त्याचं काय तयार करायचं तुम्हाला टॅक्स इनवॉइस दॅट इज बिल तयार करायचं आहे. तर काय दिले पर्टिक्युलर्स काय विक्री खरेदी झालेली आहे पर्टिक्युलर्स रेट ऑफ मोबाईल बरोबर आहे. रेट ऑफ मोबाईल बॅटरी इज रुपीज 200. रेट ऑफ GST 12%. HCN कोड इज 8507 1 पीस म्हणजे 1 पीसची बॅटरीची व्हॅल्यू आहे रुपीज 200 बरोबर आहे. GSTचा रेट आहे 12%. HCN कोड दिलेला आहे. त्याच्यानंतर रेट ऑफ हेडफोन आहे बरोबर आहे. एका रेट ऑफ हेडफोन रुपीज 750. रेट ऑफ GST इज 18%. HCN कोड दिलेला आहे 8518 1 पीसची ही व्हॅल्यू आहे. तर याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे तयार हा टॅक्स इनवॉइस करायचा तयार. ते कसं करणार तर आपल्या मनाने सप्लायरचं नाव लिहा शॉपीचं नाव लिहा स्टेट लिहा बरोबर आहे. इनवॉइस नंबर आपल्या मनानेच द्या GST ऑब्लिक काय 10 लिहा 50 लिहा 100 150 वगैरे वगैरे आणि इनवॉइस डेट लिहा. डेट काय लिहिणार समजा 20th ऑक्टोबर 2020 कोणती डेट लिहा. त्याच्यानंतर तुम्हाला हा टॅक्स इनवॉइस बिल तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये पाहिलं आपण पाठीमागं एक एक्झाम्पल पाहिलं होतं त्याच्यामध्ये सिरियल नंबर बरोबर आहे. त्याच्यानंतर HCN कोड हा प्रत्येक वस्तूला दिलेला एक कोड असतो बरोबर आहे. तो प्रत्येक वस्तूचा वेगळा असतो. सो HCN कोड बरोबर. त्याच्यानंतर नेम ऑफ प्रॉडक्ट त्याच्यानंतर रेट एका पर पीस वगैरे वगैरे. त्याच्यानंतर क्वांटिटी किती घेतलेली किंवा विकलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरून टॅक्सेबल व्हॅल्यू CGST त्याचा रेट अमाऊंट टॅक्स. त्याच्यानंतर SGST रेट लिहा टॅक्स आलेला अमाऊंट लिहा आणि टोटल त्या वस्तूची प्रत्येकाची टोटल व्हॅल्यू बरोबर आहे. तर या ठिकाणी 2 वस्तूची काय झालेली खरेदी झालेली आहे. मोबाईल बॅटरी बरोबर आहे. मोबाईल बॅटरीचा त्यांनी दिला HCN कोड आहे 8507 जो दिलेला असेल तो लिहा. नेम ऑफ द प्रॉडक्ट लिहून टाका काय मोबाईल बॅटरी बरोबर आहे. मोबाईल बॅटरी रेट काय त्याचा दिलेला रेट त्यांनी किती आहे रेट इज रुपीज 200 बरोबर आहे. क्वांटिटी किती घेतलेली बॅटरी या ठिकाणी एकच आहे बरोबर आहे. एकच बॅटरी घेतलेली त्याच्यामुळे मोबाईल बॅटरी टॅक्सेबल व्हॅल्यू किती झाली 200 बरोबर आहे.
रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST लिहायचा आपल्याला, कारण GST हा केंद्र गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला 50-50 द्यायचा असतो, बरोबर आहे. या ठिकाणी रेट ऑफ GST दिलेला आहे या मोबाईल बॅटरीवर 12%. 12% GST आहे, म्हणजे CGST किती असणार आहे 6%, बरोबर आहे. आणि SGST सुद्धा किती असणार आहे 6%. तर ह्या 200च्या 6% हा काय असणार आहे CGST आणि SGST. या ठिकाणी काढू आपण, या 200 है ना इंटू 6%, बोला 2020 कॅन्सल, किती आला CGST 6 इंटू 2 दॅट इज ₹12. म्हणजेच या मोबाईल बॅटरीवर CGST किती पेड करावा लागणार आहे ₹12 आणि SGST सुद्धा ₹12. पहा, टॅक्सेबल व्हॅल्यू 200, त्याच्यावर CGST 12 आणि SGST 12, म्हणजे टोटल व्हॅल्यू किती झाली 224. समजलं. अशा प्रकारे टोटल व्हॅल्यू काढायची. त्याच्यानंतर दुसरा आहे हेडफोन. दुसरी वस्तू काय आहे हेडफोन. तिचा नंबर 2 लिहा सिरियल नंबरला, HCN कोड 8518 जो दिलेला असेल तो, आणि त्या प्रॉडक्टचं नाव लिहा हेडफोन, बरोबर आहे. त्याची प्राइस दिलेली एका पीसची किती आहे ₹750 पर पीस आहे. आपण एकच घेतलेला आहे या ठिकाणी हेडफोन, इथं लिहू आपण पर पीस, बरोबर आहे. त्याच्यामुळं एकच काय घेतलेला हेडफोन घेतलेला आहे म्हणून त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू दॅट इज 750, बरोबर आहे. रेट ऑफ CGST आणि SGST काढायचा आहे. GSTचा रेट दिलेला आहे त्यांनी 18%, म्हणजे त्याच्या हाफ काय असणार आहे CGST आणि SGSTचा रेट. सो दॅट इज 9% CGST आणि 9% SGST, बरोबर आहे. तर 9% 750चे 9% काढा, बरोबर आहे. दॅट इज 750 इंटू 9%, बोला किती येणार आहे 1010 कॅन्सल. हा 10 आहे, बरोबर आहे. 5 ने डिवाइड करू, 5 2 10, बरोबर आहे. 5 2 10, या ठिकाणी 5 1 5, 2 राहिले, 5 5 बरोबर आहे. 5 5 15, 5 5 25, म्हणजे 15 इंटू 9 प्रॉडक्ट करा, 15 9 135, बरोबर आहे का. किती आलेला आहे CGST किती आलेला आहे, बरोबर आहे. CGST आलेला आहे, एक मिनिट 9% 750च्या 00 कॅन्सल, 135 डिवायडेड बाय 2 राहिलेला आहे या ठिकाणी, तेव्हा 2 न डिवाइड करा, काय येणार आहे 2 1 2, 2 6 12, 1 राहिला 15, 2 7 14, 1 राहिला, पॉईंट लिहा 0 घेतला, 2 5 10, दॅट इज 67.5 हा काय आलेला आहे CGST अमाऊंट, बरोबर आहे. दॅट इज 67.5 आणि हा SGST सुद्धा एवढाच येणार आहे, म्हणजे 67.5, त्याच्या पुढे 0 लिहिला चालेल, नाही लिहिला चालेल. म्हणजेच या हेडफोनची टोटल व्हॅल्यू काय येणार आहे पहा, 750 ही त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आणि 67.5 CGST आणि 67.5 SGST, म्हणजेच हा किती 135 प्लस हा 750 किती झाले, दोघांची सम करा, 750 प्लस 135 किती येईल 5, बरोबर आहे. 5H 5 प्लस 3 8, 7 प्लस 8 7 प्लस 1 8, दॅट इज 885, म्हणजे टोटल व्हॅल्यू CGST आणि SGST मिळून या हेडफोनची किती येणार आहे 885, दॅट इज 885. समजलं. काय अडचण आहे कोणाची. आणि याच्यावरून मग तुम्हाला काय काढायचं आहे टोटल काढायची. याच्यावरून पहा आता टोटल CGST किती आला 12 प्लस 67.5 किती येईल 0.5 ॲज इट इज. पहा 7 प्लस 2 9, 6 प्लस 1 7, दॅट इज 79.5, बरोबर आहे. त्याच्यानंतर असाच SGST काढा, तो सुद्धा एवढाच येणार आहे, दॅट इज 79.5. आणि टोटल
या दोन्ही मोबाईल बॅटरी आणि हेडफोन याची टोटल प्राइस तुम्हाला कस्टमरला त्या शॉपकीपरला किती द्यावी लागणार आहे 224 प्लस 885. सो सम करा 5 प्लस 4 दॅट इज 9, 8 प्लस 2 10, 0 borrows 1, 8 प्लस 1 9, 9 प्लस 2 11. म्हणजे टोटल बिल या दोन थिंगचं किती आलेलं आहे 1109 रुपीज. समजलं. दिलेली माहिती आहे. फक्त इनवाइस तयार लक्षात ठेवा. सिरियल नंबर, HCN कोड, नेम ऑफ द प्रॉडक्ट्स लिहा. त्यानंतर रेट, क्वांटिटी किती घेतली बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू त्याच्यावरून काढा आणि मग CGST रेट, टॅक्स, SGST रेट आणि टॅक्स अमाऊंट आणि टोटल अशा पद्धतीनं हे काय करायचं आहे टॅक्स इनवाइस तुम्हाला तयार करायचं आहे.